मध्यपूर्वेत युद्ध, तेलाचे दर आकाशाला भिडले, परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढतायत आणि आता अमेरिकेचा मोठा इशारा, जगाला स्वतःचं तेल स्वतः मिळवा. नेमकं काय चाललंय आणि याचा आपल्या खिशावर आणि मार्केटवर काय परिणाम होणार? नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या मोठ्या आणि धक्कादायक अपडेट्समध्ये आपण पाहणार आहोत मध्यपूर्वेतील युद्ध, अमेरिकेचे स्टेटमेंट, फेडची भूमिका आणि भारतीय शेअर मार्केटवर पडणारा मोठा परिणाम. तर अगोदर सुरुवात करूया मोठ्या बातमीपासून. मध्यपूर्वेत वाढत चाललेला तणाव, इराण इस्रायल संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग धोक्यात आला आहे. जगातील जवळपास 20% तेल या मार्गाने जाते आणि जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गो गेट युअर ओन ऑइल, म्हणजेच आता अमेरिका इतर देशांना तेलासाठी मदत करणार नाही. ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं, देशाने स्वतःचा तेल स्वतः मिळवावा किंवा अमेरिकेकडून खरेदी करावा. यामुळे जागतिक राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. या सगळ्या घटनांमुळे तेलाचे दर $100 वरती प्रति बॅरलच्या वर गेले आहेत आणि भारतासारख्या देशासाठी ही खूप धोक्याची परिस्थिती आहे. कारण भारत आपला 85% पैशापेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यामुळे तेल महागलं की थेट परिणाम होतो पेट्रोल, डिझेल, महागाई आणि आपल्या रोजच्या खर्चावर. आता पाहूया शेअर मार्केटवर काय परिणाम झाला. तर मार्च महिन्यात फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजेच FII यांनी भारतातून तब्बल 1.1 लाख कोटी काढून घेतले. हा इतिहासातील सर्वात मोठा मंथली आउटफ्लो आहे. म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार भारतावरून विश्वास कमी करत आहे. यामागे मुख्य कारण काय? तेलाचे वाढते दर, रुपयाची घसरण आणि जागतिक अनिश्चितता. रुपया सुद्धा दबावाखाली आहे आणि त्यामुळे आयात महाग होत आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होतो. आता येऊया अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह कडे. फेडचे चेअरमॅन जेरोम पॉवेल यांनी सांगितले आहे की ते वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत. म्हणजे सध्या ना इंटरेस्ट रेट वाढवणार ना कमी करणार, कारण परिस्थिती अजून स्पष्ट नाही. पॉवेल यांच्या मते इराण युद्धामुळे इन्फ्लेशन वाढण्याचा धोका आहे आणि जर त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. आता याचा भारतावर काय परिणाम होणार? पहिला, शेअर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढणार. दुसरा, FII सेलिंग सुरूच राहू शकते. तिसरा, महागाई वाढण्याची शक्यता. चौथा, काही सेक्टरवर मोठा दबाव येणार, जसं की IT, बँकिंग, एव्हिएशन आणि FMCG सेक्टरवर. पण काही सेक्टर फायदा देखील घेऊ शकतात, जसे की डिफेन्स आणि ऑइल कंपन्या. म्हणजे सध्याची परिस्थिती खूपच सेन्सिटिव्ह आहे. एकीकडे युद्ध, दुसरीकडे महागाई आणि तिसरीकडे मार्केटमध्ये मोठी घसरण. जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद राहिला तर पुढील काही दिवसात आणखी मोठा क्रॅश पाहायला मिळू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर वॉर सुरूच राहिला तर ऑइल प्राइस वाढणार. ऑइल प्राइस वाढली तर इन्फ्लेशन वाढणार आणि इन्फ्लेशन वाढत गेला तर FIS आपल्या भारतातून सेलिंग करणार आणि मार्केट क्रॅश हा सध्या चाललेला सायकल आहे. म्हणूनच पुढील काही दिवस मार्केटसाठी खूप क्रिटिकल असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ही सिच्युएशन आणखी खराब होईल का? तुम्हाला काय वाटतं? ही सिच्युएशन आणखी खराब होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.